मंडळी, पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रामध्ये रामायण हे नाटक सादर करण्यात आलं होतं। त्यावरून एक मोठा वाद निर्माण झाला। यावर मराठी अभिनेत्रीनं निषेध व्यक्त केला होता। त्यामुळे सध्या तिला धमकीचे फोन येत आहेत। तर चला पाहूयात कोण आहे ही अभिनेत्री आणि काय आहे संपूर्ण प्रकरण। महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकरनं ललित कला केंद्र पुणे येथील विद्यार्थी कलावंतांवर हल्ला करून नाटक बंद पाडणाऱ्या दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध अशी पोस्ट केली होती। तिची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मात्र तिला धमक्या येत आहेत। यावर अभिनेत्रीनं पुन्हा एकदा पोस्ट शेअर करत तिची प्रतिक्रिया दिली आहे। त्यावर असं लिहिलंय की ललित कला केंद्रावरील हल्ल्यावर मी एक भूमिका व्यक्त केल्याबद्दल गेले 3-4 दिवस मला अनेक भयंकर मेसेजेस, कमेंट्स आणि काही धमक्या येत आहेत। तर प्रियदर्शनीनं हितेशची जी पोस्ट एम्बेड केली आहे त्यात असं लिहिलंय, संपूर्ण प्रकरण ज्या नाटकाभोवती फिरतंय त्याचा संपूर्ण प्रयोग हल्लेखोरांनी पाहिलेला नाही। नाटकाचा जो फॉर्म वापरला गेलाय तो समजून घेऊन त्याबद्दल त्यांनी चर्चा करण्याची, वाद घालण्याची हिंमत दाखवली नाही। सो कॉल्ड धर्म संस्कृती रक्षक हे असे असताना देशाला आणि संस्कृतीला कोण कुठे पोहोचवतंय ह्यात कन्फ्युजन व्हायला नकोच। त्यानं केलेली ही पोस्ट विचार करायला लावणारी आहे। तर मंडळी, मनोरंजन विश्वातील अशाच व्हायरल घडामोडी सगळ्यात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका।